नमस्कार मित्रांनो, ही चित्रपटसृष्टी जर स्वतःच्या चित्रपटांना सिरियस घेत नसेल तर आपण या चित्रपटांबाबतीत किती वेळा सिरियस बोलायचं हा खऱ्या अर्थाने आता प्रश्न जाणवायला लागलाय। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की कसल्या दर्जा लेवलचे चित्रपट बनतात आणि आपल्या इथे कसले चित्रपट बनतात तर सालबर्डी सारखे। आता सालबर्डीचं उदाहरण द्यायचं कारण असं की हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्या चित्रपटावरती आज आपण कॅज्युअली चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र। आपण सगळे पाहताय आपलं लाडके यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। थोडक्यात सांगायचं झालं तर सालबर्डी या गावात लहान मुलांची हत्या केली जाते आणि यामागे काही वेगळा अँगल आहे का या सगळ्याचा शोध लावण्यासाठी तिथे पोलिसांना पाचारण केलं जाते आणि तिथेच आपल्या चित्रपटाची अभिनेत्री पूजा सावंत येते एका पोलीस इन्स्पेक्टरच्या रूपाने आणि ती या गावात चाललेल्या हत्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न करते। आता चित्रपटामध्ये लहान मुलांच्या हत्या दाखवल्यात तर किती मोठा इम्पॅक्ट व्हायला पाहिजे स्क्रीनवरती, पण तो इम्पॅक्ट शून्य असतो पूर्ण चित्रपटभर। महत्त्वाच्या विषयाला सोडून चित्रपट भलत्याच ठिकाणी भरकटत जातो। पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काही निर्णय घेतले तर त्याच गावातले लोक त्याच्या विरोधात उभे राहतात आणि न्याय मागतात, ते पण कोणाकडून? त्याच पोलिसांकडून जे या गावात हत्या कोण करतंय याचा शोध घ्यायला आलेले असतात। त्या चित्रपटात दिग्दर्शकाचा बायस दिसून येतो आपल्याला बऱ्याच ठिकाणी। आता त्याचे काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो। चित्रपटात जॉन चांदेकर नावाचा एक पाद्री असतो, त्याला चित्रपटामध्ये एवढं चांगलं दाखवलंय की तो गरिबांमध्ये तांदळाच्या गोण्या वाटतो। आता हे ख्रिश्चन लोक तांदळाच्या गोण्या का वाटतात हे मी तुम्हाला विषय करून सांगायची गरज नाही। चित्रपटामध्ये एक सीन आहे की मारुतीचं मंदिर आहे, ते मंदिर पूर्णपणे उघड आहे, त्यावरती कुठलं छत नाही किंवा त्याला कुठलं दार नाही। आता कट टू दुसरा सीन घेऊ, एक मुलगा बंद असलेला चर्च समोर येऊन पाया पडतो आणि त्याच्या समोर तो पाद्री उभा असतो का तर तिथल्या गोण्या बाहेर काढत असतो, त्या कुठल्या? तांदळाच्या। आता चित्रपटामध्ये एवढे विचित्र कट आहे की कुठल्या वेळा काय होतं काहीच माहिती नाही। त्यातलं एक तुम्हाला सीन सांगतो, असं ना की कार मधून कॅमेरा पॅन केलेला असतो आणि तो समोरच्या बाजूने असतो, म्हणजे काचेच्या बाजूने। आता आपल्याला काय दिसतं की पाऊस पडतोय आणि वायपर फिरतोय, ठीक आहे। कट टू दुसरा सीन घेतलेला आहे, कार रस्त्याने चालली आणि वरतून सीन घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला कारच्या आजूबाजूचा परिसर दिसतोय जो पूर्णपणे कोरडा आहे, कुठेच पाण्याचा एक सुद्धा थेंब दिसत नाही। हे किती विचित्र आहे ना। आता चित्रपटातल्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं, सगळ्यांनी निव्वळ मूर्खपणासारखं काम केलेलं आहे, एकाचंही काम चांगलं नाही। शशांक शेटे, पूजा सावंत, भारत गणेशपुरे आणि बरेचसे असे चांगले कलाकार आहे जे चित्रपटामध्ये आपल्याला दिसतात, पण ते निव्वळ वायफळ पद्धतीने वाया गेलेले, बाकी दुसरं काहीच नाही। आता दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, मी दिग्दर्शनाबद्दल बोलत नाही, पण आता या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल बोलण्याचं कारण असं, चित्रपटामध्ये स्टोरी एक ठिकाणी चालू आणि दुसऱ्या ठिकाणी काय चालू की दिग्दर्शक आपल्या मनातले जे एजेंडे आहेत, एजेंडे म्हणण्यापेक्षा आपल्या मनात जिथली खदखद आहे ती खदखद तो कुठल्या ना कुठल्या सीनद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो। हे आपल्याला चित्रपट बघताना बऱ्याचशा वेळा जाणवतं। मित्रांनो, हा होता माझा सालबर्डी या चित्रपटाचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तुमच्या या चित्रपटाबद्दल काय भावना आहेत। त्यासोबतच जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणार अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तात धन्यवाद, काळजी घ्या।